नाही केला आहे, आज मात्र अनुभव मिळतोय. पॅसेंजरना अजून पण माहीत नाही आहे की सीट सगळ्या पुशबॅक आहेत. लाल परीची पण जी मजा आहे ना, जो स्टँडर्ड आहे तर काही आवडच आहे. ही एक बस चालायला लागली ना तर टोटल 5 लाल पर्या जुन्या ओव्हरटेक करतील. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी भूषण गावडे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, मागच्या महिन्यामध्ये अर्थातच ऑक्टोबरमध्ये ST महामंडळाच्या नवीन ब्रँडेड BS6 बस लॉन्च झाल्या होत्या. त्यातल्या काही बसेस लातूर डिव्हिजनमध्ये मिळाल्या असून लातूर ते उदगीर, लातूर ते उस्मानाबाद आणि लातूर ते सोलापूर अशा बरेचसे रूटवर चालतात. तर या बसेसचा आज मी व्हिडिओ शूट करायला आलो आहे. खरं तर उशीर झाला आहे, पण म्हणतात ना, देर आहे दुरुस्त आहे. तर याच BS6 बसने आज मी प्रवास करणार आहे लातूर ते सोलापूर. दुपारची 12:30ची बस आहे. तर पहिला नाश्ता करूया आणि मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. नाश्ता करूया तोपर्यंत इडली सांबार. लातूरचा बस स्टँड आहे ना, ST बस स्टँड हा सिटीमध्ये आहे आणि रेल्वे स्टेशन एकदम आउटसाईडला, म्हणजे 8 काय 7-8 किलोमीटर आहे. बरं, रेल्वेवरून आठवलं की त्याचा पण व्हिडिओ शूट केलेला आहे मुंबईपासून लातूरपर्यंत. आणि या प्रवासामध्ये ना जी काय हालत झाली, म्हणजे बसायला वगैरे मिळालं काही टेन्शन नाही, पण यार ते काय काही म्हणजे होतं ना, जनरल डब्यातून प्रवास कसा करावा त्याचे काही काही नियम पाळावे, तो व्हिडिओ शूट केला आहे. तो तुम्हाला आता नाही, ह्या व्हिडिओनंतर पाहायला मिळेल, पण तो व्हिडिओ नक्की पहा. मध्यवर्ती बस स्थानक लातूर ST महामंडळाचा. आणि या साईडला ज्या गाड्या लागतात त्या उदगीर साईडला येतात. उदगीर औसा या साईडला. बघा समोरची गाडी ती म्हणजे आपली न्यू ब्रँडेड BS6 ही वाली. आणि ही वाली बस आहे ना उदगीरला जाण्याची आहे. उदगीर लातूर उदगीर सर्व थांबे घे. आपली बस यायला अजून खूप म्हणजे खूप वेळ आहे. 12:30ची बस आहे. किती? 12:30ची. इकडच्या मुखेड म्हणा, त्यानंतर पुढे अकोला, पुढे सोलापूरची ही लाईन आणि मुंबई साईडची ती लाईन. गाडी लागली काय बाबा, माझी गर्दी स्लीपरसाठी. नांदेड सोलापूर भयंकर गर्दी, भयंकर. तर फायनली 4 तासाच्या प्रतीक्षेनंतर माझी गाडी आलेली आहे, ती म्हणजे लातूर सोलापूर. बरोबर वाजले 12:10, 12:30चा टायमिंग आहे. लातूर सोलापूर वाया उजनी तुळजापूर. मेन आपल्याला हायवे कॅप्चर करायचं आहे. या साईडला बसून कॅबिन सीटर नाही आहे, कारण या बसमध्ये समोरून डोअर असल्यामुळे ॲडजस्ट करावं लागेल. सगळं घेतलं सामान. सीटर भेटलेली आहे. गाडी सुटायला अजून 20 मिनटं बाकी आहे. तोपर्यंत या नवीन BS6चे कोणकोणते फीचर्स आहेत ते जाणून घेऊ. मधले फीचर्स जाणून घेऊ, पण त्याआधी बाहेरचे जाणून घेऊ. या साईडला संपूर्ण ही बॉडी लाल परीची, लाल कलर. सामान कक्ष म्हणजे लगेज वगैरे. एक्झिट डोर बाकी ST बसेसना बाजूने असतात, पण हिला दिला आहे मागून. आणि इथं डिझेल टाकी जी 250 लिटरची आहे. आणि या बसचा हा समोरून असा काही व्ह्यू जो आपल्याला माहिती कसा दिसतो, लक्झरी बसेस का, कुठला लक्झरी बसेस. आणि सगळ्यात चांगली सोय झाली पावसामध्ये, कारण ड्रायव्हरच्या बाजूने पण आणि डोअरच्या बाजूने पण दोन्ही साईडने वायपर आहे. जर आपण याचे आतमधले फीचर्स पाहिले ना, तर आपण शेवटला आलो आहे, ते म्हणजे एक्झिट डोअर. दरवेळी बाकीच्या गाड्या आहेत ना, त्यांचे एक्झिट डोअर मागे पुढे असतात, आपले जे ड्रायव्हर असतात ना त्यांच्या मागे किंवा असं शेवटला. पण इथं हा लक्झरी बस आहे का एकदम शेवटला आहे आणि तो पण मोठा आहे. सीट एवढे कम्फर्टेबल आहेत ना की विचारू नका. पुशबॅक आहेत, पुशबॅक, ते पण लाईव्ह डेमोमध्ये. हे बघा, म्हणजे एक प्रकारे सेमी स्लीपर तुमचा प्रवास होणार आहे या STच्या नव्या बसने. पुढे ते सीटला पकडण्यासाठी हँड रेस्ट, लेग रेस्ट,
पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी ही स्पेस, त्यानंतर खाद्यपदार्थ, बेल्ट दिलेला आहे, पण बेल्टचा सहसा जास्त करून वापर करत नाही, पण दिलेला आहे ॲज अ सेफ्टी पॉईंटसाठी. प्रत्येक सीटच्या इथे तुम्हाला मोबाईल चार्जरसाठी USB पोर्ट दिला आहे बघा या साईडला, आणि ब्ल्यू लाईट पेटते आहे ना, याचा अर्थ चालू आहे. बाकी टोटल अशा 45 सीटं आहेत, ज्या आधीच्या पण लालपरीच्या बसमध्ये आहेत, सेम इथे आहेत, फक्त ॲडव्हान्स फीचर यामध्ये वापरले गेलेले आहे. लगेच सामानासाठी जी स्पेस आहे ना, ती सुद्धा खूप मोठी दिली आहे. या साईडला संपूर्ण माहिती दिलेली आहे, प्लस काही नियम आहेत. इकडे या साईडला ड्रायव्हर केबिन व्ह्यू, जिथं हातोडा दिलेला आहे आणि हा पहिल्यांदा पाहायला मिळतो आहे. हा का सीट बेल्ट नाही देत का? सीट बेल्ट आहे ना. जे फीचर्स आधीच्या बसमध्ये होते ना, ते पण इथे आहेत, फक्त थोडेफार ॲडव्हान्स फीचर आहेत बस, बाकी काही नाही. प्लस या साईडला पुढे आणि मागे शिवशाही आणि शिवनेरी सारखा बोर्ड दिलेला आहे, म्हणजे रूटचा बोर्ड, पण आय थिंक चालू नाही वाटतं ना. चालू आहे, अच्छा डिजिटल नाही आहे, पण तात्पुरता आपला जो जुना लावलेला आहे, सोलापूर लातूर, लातूर सोलापूर. तर फायनली गाडी सुटलेली आहे लातूरच्या या मध्यवर्ती बस स्थानकातून. बाकी जवळजवळ 4 का 4.5 तास वेट करतो या रूटसाठी. फक्त मला लातूर सोलापूर हाच करायचा आहे, कारण सोलापूरपासून पुढे दुसऱ्या जर्नीसाठी प्लॅन करायचं आहे. बातें हुई, मुलाकातें हुई, जाने कब यार तू हो गया, यारी तो बस चाही थी, पर प्यार क्यों हो गया. देखो देखो मैं यूं बेताब हूँ, थोड़ा थोड़ा तुम भी तो हो लो जरा. लातूरवरून सकाळी 6:30ला सुटते, जी तिकडे पोहोचेल सोलापूरला जवळजवळ 2.5 ते 3 तासामध्ये. त्यानंतर तीच गाडी रिटर्न परत इथे लातूरला, जी 12:30ला सुटते, मला आता भेटली ती म्हणजे 12:30ची, बरोबर. ती आता पोचणं सोलापूरला, आणि तिकडे जाऊन बघू काय होतं ते. पुढे तिकीटबद्दल बोलायचं झालं तर ही साध्या बसप्रमाणे रेट घेतला जातो आहे. लातूर ते सोलापूर तिकीट आहे 190 रुपये फुल तिकीट. समोर गावात नाही. लातूर ते सोलापूर अशी 125 किलोमीटरची जर्नी होऊन या रूटमध्ये आपल्याला बरेचसे गाव पाहायला मिळणार आहेत. म्हणजे जिथे इथे गाडी थांबणार आहे बस स्टँडला, म्हणजे औसामोर, त्यानंतर उजनी, तुळजापूर, तामलवाडी, आणि लास्ट स्टॉप तो म्हणजे सोलापूर. देशात पहिल्यांदाच महिलांना मोफत सिटी बस, गोलाई गंगापूर गोलाई. अच्छा, महिलांना लातूर शहराची बस आहे ती सिटी बस. ओके. या दिवाळी 2022मध्ये आहे ना, MG कंपनीतर्फे या बस प्रोव्हाइड करण्यात आला ST बसेसना, आणि यांच्याच ताब्यामध्ये आहे. बाकी हिचा जो रूट आहेत ना या गाडीचे, सध्या ती लातूरपासून याच पट्ट्यामध्ये आहेत. लातूर ते उदगीर, लातूर ते उस्मानाबाद, हा वाला लातूर ते सोलापूर, आणि चौथा तो म्हणजे
लातूर परभणी. लातूर परभणी गाडी आहे ना, जिथून ह्या गाड्या सुटतात तिकडून सुटत नाही, तर जो दुसरा बस स्टँड आहे ना लातूरचा, तिकडून सुटतोय. मी तर पहिल्यांदाच या बसने प्रवास करतो आहे. रोड तर एकदम फर्स्ट क्लास आहे, त्यामुळे जास्त काही त्रास जाणवत नाही या सीटामुळे. बाकी काही प्रवासी आहेत, आपण त्यांना विचारूया की त्यांचा काय अनुभव आहे या बसबद्दल. वरून बघितलं तर डोळे फिरावं लागते, दिवसात तर माणूस जाऊ शकत नाही. दादा आपलं नाव सांगा. कुठे चाललंय तुम्ही आता? आता सोलापूर. सोलापूरला. तुमचा पहिला प्रवास आहे का? हा पहिला तर आधीच्या एस टीमधून प्रवास आणि आत्ताचा हा प्रवास कसा वाटतोय? कम्फर्टेबल वाटतो जरा. कम्फर्टेबल. हा कम्फर्ट. बाकी सिटिंग अरेंजमेंट ओके आणि आतमधला व्ह्यू. बेस्ट. तर कॉलेजवरून काही मुली आलेत, आपण त्यांना विचारूया. पहिल्यांदा प्रवास करताय? याच्या आधी पण केलं तर काय वाटतं याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट आणि आतमधला ॲडव्हान्स फीचरमध्ये पाहून? पुशबॅक आहे, पाहिले का? पुशबॅक आहे. जा मागे वा, मागे वा, प्रेस करा मागे. आता कसं वाटतंय झोपायला? एकदम छान वाटतंय. छान वाटतंय. हां ओके गाडी. बरं, कसं म्हणजे आता कुठे उतरणार तुम्ही? सोलापूर. हां, राहायला कुठे असतं? आंबेजोगाई. आंबेजोगाई. तिकडं पण आय थिंक सुरू केली असावी बस, एक आहे. आहे ना? मला शुभयात्रा. तर असं काही थोडाफार पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला आहे, पण अजून तरी पुशबॅक ही सुविधा उपलब्ध आहे काही जणांना माहीत नाही आहे. तर लक्षात ठेवा, एस टीच्या ताफ्यात झालेली नवीन बस तिला पुशबॅक आहे. गाडी आता पोचली असून औसा लातूर रोडला. तर जे कोणी असतील औसा मोड कमेंट करा, हॅशटॅग सकट औसा. काही लोक कसं करतो माहिती, गाडी गेला हा बद्दल बसा बसा. आजपर्यंत कधी एस टी बसेसच्या पायऱ्यावरती बसून प्रवास नाही केला आहे, आज मात्र अनुभव मिळतो आहे या नवीन करकरीत झकास ब्रँडेड एस टी बसमधून. ह्या रूटवर चालणाऱ्या जेवढ्या बसेस आहेत ना, त्याचं काही टेन्शन नाही, पूर्णपणे पॅक असतात आणि आता पण फुल्ली पॅक झाले आहेत. काही काही लोक स्टँडिंगला आहेत. लिलेंटचं चेसिस नाही आहे ना, तर इंजिनचा जो आवाज असतो ना, घमासान येतो, घमासान. उजनी. तर जे कोणी असतील उजनीचे बाई जरूर कमेंट करा आणि बासुंदी तर बाई नादच खुळा.
वाजले 2. तर गाडी पोचली आहे तुळजापूरचा एस टी बस स्टँड जो न्यूवाला आहे चला, ना तुळजापूर. त्या ठिकाणी. चला आता काय काय पॅसेंजर उतरणारे आहेत जुना बस स्टँड पुढे. लातूर डिव्हिजनमध्ये टोटल 30 बसेस दाखल झालेल्या आहेत ज्या लातूर ते परभणी, उस्मानाबाद, पुढे उदगीर आणि सोलापूर या रूटला चालतात. टेक्निकल फीचर्स चेसिस आहे तो म्हणजे आयशर कंपनी. पुढे जी बॉडी बसवली आहे ती MG कंपनीची. आणि स्पीडच्या बाबतीत आहे ना हिची ॲव्हरेज स्पीड आहे 50-55 50-55. आणि तुम्ही विश्वास नाही ठेवणार हिची लॉक स्पीड आहे ती म्हणजे 75 km/h. ही एक बस चालायला लागली ना तर टोटल 5 लाल पऱ्या जुन्या ओव्हरटेक करतील कारण हिची स्पीड 80 पण नाही डायरेक्ट 75ला लॉक आहे. हा बघाला सरळ सरळ रस्ता तो थेट मंदिराकडे आणि मेन गेट त्या साईडने आहेत राईट साईडने. हा वाला रस्ता तुम्हाला तो थेट मंदिराकडे घेऊन आणि तिकडं जुना ST बस स्टँड. चला, तुळजापूर आले का उतरून? तर आपले काही सबस्क्रायबर भाऊ की जे बोलले होते की येणाऱ्या व्हिडिओमध्ये नावं घ्या. आज लिस्ट मोठी आहे बघा तुमचं नाव सापडतंय का. पहिलं नाव म्हणजे संदेश कडुणकर, पुढे मोईन शेख, सार्थक, सुरेश गाडे जे राहणारे आहेत राजापूरचे, सचिन साटम साकेनाका, हेमंत पाटील कल्याणचे आहेत, पुढे मयूर पाटील पेंच राहणारे आहे, पुढे विलास मारुती सावंत, मानस पालव, रुपेश म्हात्रे आणि स्वप्नील शिंदे. तर घ्या मंडळी तुमची नावं घेतली एकदम नादपुरा. बस सुटली तुळजापूरच्या जुन्या ST बस स्टँडवरून. आता आपल्याला पुढे घाट लागणार आहे एकदम छोटासा घाट आहे आणि त्याच्यानंतर गाडी परत हायवेला जाणार. तीन वाजायला फक्त 5 मिनटं कमी आहेत. सोलापूरला आम्ही आता पोहोचतोच आहोत म्हणजे सोलापूर बस स्टँडला. बाकी आपल्या इथे काका आहेत. काय आपलं नाव का जाधव. नवीन कसा वाटला प्रवास ST बसचा नवीन ST बसचा? छान आहे. कुठे झाला तुम्ही आता? पुण्याला. आता ट्रेनने जाणार तुम्ही? नाही ST ने. वा क्या बात आहे. तुम्हाला अजूनही लालपरी भेटणार. खरं सांगा कुठली आवडते ही वाली की ती वाली?
हा लालपरी. कारण कसं माहिती का लालपरीची पण जी मजा आहे ना जो स्टँडर्ड आहे तो काही औरच आहे. म्हणजे ह्याला पण मॅच नाही त्याला पण मॅच नाही, कम्पॅरिझन होऊ शकत नाही. प्रत्येकी दोघेजण वेगवेगळ्याच ठिकाणी आहेत. तो त्याचा स्टँडर्ड आणि हा याचा स्टँडर्ड. जुनं ते सोनं. वाजले बघा बरोबर 3-2.5 तासामध्ये पोचलो आहोत लातूर ते सोलापूर. किती 2.5 तासामध्ये. चला भाई आपल्या बॅगा घेऊया, पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. हा आहे असा सोलापूर ST बस स्टँड. मोठं आहे या साईडने पण आणि त्या साईडने पण. आणि आपली ही बस लातूर सोलापूर. तर बघा या साईडला बस लागली ती म्हणजे कणकवली डेपोतली. कणकवली लातूर कोकण कन्या एक्सप्रेस. शेवटी लातूरमध्ये पण आहे कोकणचीच हवा. द्या ही वाली मस्तपैकी चांगला मसाला लावून द्या. खायला काय जास्त घेतलं नाही, मस्तपैकी काकडी खाऊन घेऊया. पहिली काकडी खाऊन घेऊया, पहिलं पोट भरूया आणि मग गप्पा मारूया. बस तर दिसायला पण छान, आतमधून बाहेरून सगळं सीट कम्फर्टेबल. आणि तुम्हाला सांगतो मी पॅसेंजरना अजून पण माहीत नाही आहे की सीट सगळ्या पुशबॅक आहेत, पूर्ण आरामदायी प्रवास. सो हे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचवा. कारण कसं माहिती का कोणताही TV वाला कोणताही न्यूजवाला तुम्हाला हे व्हिडिओ प्रोव्हाइड करू शकत नाही. ह्याच्या आधीसुद्धा 2 ते 3 व्हिडिओ आलेले आहेत फुल डिटेल्समध्ये. आपलेच एक ST प्रेमी ST लवर यूट्यूबर आहेत, तर त्यांचेसुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. खूप काही मेहनतीने व्हिडिओ बनवलेले आहेत. ST महामंडळांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला व्हिडिओ करण्यासाठी एक संधी दिली. कारण आपली लालपरी आहे, आपली लालपरी आपल्या लोकांपर्यंत नाही पोचवली मग कोण पोचवणार. आता लातूर डिव्हिजनमध्ये सध्या 30 बसेस आहेत. आय होप की आता प्रत्येक डिव्हिजनमध्ये बसेस येतील आणि मी वाट बघतोय की माझ्या कोकणात कधी बस येते. बसच्या आतमध्ये ना खूप साऱ्या सूचना आहेत आणि आय ॲग्री खूप चांगले आहेत ते पॅसेंजरसाठी पण. म्हणजे थोडी स्ट्रिक्ट लिगल ॲक्शन राहील, पण आहे ना एक मात्र नोटीस लावली पाहिजे स्पेशली त्या बेवड्यांकरिता. दारू पिऊन जे धिंगाणं घालतात ना, आज पण असं झालं एक बेवडा इकडून तिकडून नाचतोय, नशेमध्ये पूर्णपणे आहे, काय सुचत नाही आहे, पण नुसता त्रास येत होता. सो इन फ्युचरमध्ये नवीन बसेस येणारच आहेत, तर तिथे एक सूचना मात्र लिहायला विसरू नका की इथे दारू पिण्यास सक्त मनाई आहे. जर दारू पिली गेली तर त्यांना दंडबिंड नाही, तर सगळ्यांसमोर 10 उठा पैसा काढायच्या सगळ्यांसमोर. मग तुम्हाला आजचा हा नवीन ST बसचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. चॅनलला नवीन भेट दिली असेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला घंटी दाबायला विसरायची नाही, नाहीतर तुमका अशा प्रकारचे व्लॉग ट्रॅव्हल पाहायला कसे मिळतील त्यासाठी घंटी दाबा. चला तर आपण पुन्हा भेटूया अशा नवीन ब्लॉग या ट्रॅव्हलमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा.